आता जेव्हा आपण सांगितलं आता आज एक झालं मला तर बोलायची काही गरज नाही, पण असं आज खरोखर आनंद होत आहे. सचिन भाऊ, आपण मला काही दिवसापूर्वी सांगितलं की आपल्या पुण्याचं युनिट आणि इकडचं पुणे कबड्डी असोसिएशन असेल, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन असेल, हे एकत्र येऊन आणि मंचावर सगळे जे उपस्थित आपले मान्यवर आहेत या सगळ्यांच्या मेहनतीने आपण इथे ही स्पर्धा आयोजित करत आहोत. तसंच वेटलिफ्टिंग आहे, रोलर बॉल आहे, चेस आहे, कॅरम आहे, अनेक खेळ आपण आज वेगवेगळे इथे चषक आयोजित केलेले आहेत. माझा वाढदिवस हा एक निमित्त आहे, पण मला वाटतं एक साधारण जून जुलैमध्ये आपण पाहतो माझा वाढदिवस असेल, दुसऱ्याचा वाढदिवस असेल, जसं जानेवारीमध्ये माझे आजोबा वंदनीय हिंदुराज बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस, जे माझ्या आजोबांनी अनेक वर्ष सांगितलेलं आहे की पक्ष आपला कशासाठी आहे, तर 80% समाजकारण आणि 20% राजकारण. त्या 80% समाजकारणामध्ये मला वाटतं मोठा वाटा हा खेळांचा असतो. राजकारणातले खेळ आपले वेगळे असतात, ते चालू राहतात. प्रेसची जे मंडळी आलेली आहे बाईट घ्यायला, ते या खेळासाठी नाही, राजकारणाच्या काही खेळासाठी बाईट घ्यायला आलेली आहे. पण हे जरी असलं तरी मला वाटतं आज इथे आपण एवढ्या मोठ्या संख्येत जे संघ आपले उपस्थित आहेत, महिला असतील, पुरुष असतील, सगळ्या जिल्ह्यांमधून आलेले आहेत. खरोखर मी आपल्या मनापासून आभारी आहे, कारण या चषकासाठी असेल, या पुढे जे काय आपण इथे नियोजन केलेलं आहे त्याच्यासाठी आपण प्रत्येक जिल्ह्यातून इथे आलेलो आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, कारण मी देखील मुंबई फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आहे आणि मलाही खूप माहिती असतं. साधारणपणे जेव्हा असे काही आम्ही कार्यक्रम आयोजित करतो, चीफ गेस्टला बोलवतो. मला तुमची प्रार्थना एवढीच असते की चीफ गेस्टनी 5 मिनिटावर बोलवले, कारण मुलांनी वॉर्मअप केला असतो, मुलींनी वॉर्मअप केला असतो, खेळायला सगळे तयार असतात, पंच सगळे येऊन टॉस वगैरे झाला असतो आणि मग चीफ गेस्टच्या हातात माईक गेल्यानंतर, बघा पंच तिथे माझी सहमत आहे, चीफ गेस्टच्या हातात माईक गेल्यानंतर सगळं जे काही आपण वॉर्मअप केलं असतं ते सगळं परत थंड होऊन जातं. असं मला करायचं नाही. मी आपल्याला फक्त शुभेच्छा द्यायला आलेलो आहे, आपल्या शुभेच्छा द्यायला आलेलो आहे, कारण आपल्या शुभेच्छा असतील, आपले आशीर्वाद असतील, आपलं प्रेम असेल, हे माझ्यासाठी फार महत्वाचं. कुठच्याही कार्यक्रमामध्ये आणि खास करून खेळाच्या कार्यक्रमामध्ये मी एकच प्रेरणा देतो, ती म्हणजे टीमवर्कची असते. टीमवर्क तुम्ही एकटे जरी खेळला तिथे, बॅडमिंटन सारखा खेळ डबल्स असेल, सिंगल मध्ये तुम्ही एकटे खेळता, पण तुम्ही एकटे जेव्हा तुम्ही खेळत असता तेव्हा मागे मोठं टीमवर्क असतं, तुमचे कोच असतात, तुमची पूर्ण फॅमिली असते, तुमचे फॅन्स असतात, तुम्हाला सगळे सपोर्ट करणारे लोक असतात. टीमवर्क प्रत्येक ठिकाणी गरजेचं असतं, तसंच राजकारणात देखील टीमवर्क गरजेचं आहे. मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आज ह्याच जे काही इथे खेळ होणार आहेत त्याच्यातून पुढचं सिलेक्शन होणार आहे. जे कोणी आज इथे खेळतील, मुलं आहेत, मुली आहेत, दोघांनी मी सांगतो मनापासून खेळा, जिंकण्यासाठी खेळा, जिंकण्यात येऊन खेळा. कदाचित तुमचं सिलेक्शन झालं तर आनंदच आहे, नाही झालं तर पुढच्या वर्षी तुम्ही कसं सिलेक्ट व्हाल याची तयारी आत्तापासून मनासाठी करून ठेवा. एकच महत्वाचं, जे सिलेक्शन होईल ते कुठेही जिल्ह्यावर लक्ष न ठेवता महाराष्ट्रातून आपण देशाला कसं भविष्य देऊ हेच लक्षातून होईल, मला एवढी खात्री आहे. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.